भाजप कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। देशमुखांनी फडणवीसांवरती आरोप केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कटोलमध्ये अनिल देशमुखांच्या विरोधात भाजपची घोषणाबाजी बघायला मिळते। अनिल देशमुख हे मोवाड गावामध्ये कार्यक्रमाला जाताना अशा पद्धतीने घोषणाबाजी ही कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। नागपूरमधली घटना आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि याच विषयीची आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या नागपुरातून आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नेमकी कधीची घटना आहे? काय या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं? गुरु, आपल्याला माहित आहे की गेल्या 3-4 दिवसांपासून अनिल देशमुख आणि भाजप यामध्ये सामना रंगलेला आहे। एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्याच अनुषंगाने काल संध्याकाळच्या सुमारास नरखेड तालुक्यातील मोवाड गाव आहे येथे नगर परिषदेच्या शाळेचं उद्घाटन होतं। त्या कार्यक्रमाला अनिल देशमुख गेले होते आणि हा कार्यक्रम आटपून परत जात असताना भाजपचे जे कार्यकर्ते होते स्थानिक, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि जे अनिल देशमुखांचं वाहन आहे ते देखील अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांचा तिथे मोठा बंदोबस्त होता, त्यामुळे केवळ घोषणाबाजीच भाजप कार्यकर्त्यांना करता आलेली आहे। एकीकडे आता अनिल देशमुखांनी पेनड्राईव्ह दाखवलेला आहे, तर देवेंद्र फडणवीसांनीही माझ्याकडे भक्कम पुरावे असल्याचं सांगितलेलं आहे आणि यांचा जो वाद आहे तो आता स्थानिक पातळीवर देखील उतरल्याचं आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे। अर्थात धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।